नमस्कार सेविका ताईंनो, मी पुष्पवती चंद्रकांत मोरे, अंगणवाडी सेविका व्हिडिओ भगिनींनो तुमच्या आवडत्या चॅनलवर म्हणजेच ॲक्टिव्ह अंगणवाडी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते। सेविका ताईंनो, खूप साऱ्या ताईंची मागणी होती की ताई जे आपण मातृवंदना योजनेचे फॉर्म भरतो तर दुसऱ्या खेपेची जी माता आहे म्हणजे जिला मुलगी झालेली आहे अशा मातेचा तुम्ही एक फॉर्म भरून दाखवा। तर बघा ताईंनो, ॲप्लिकेशनवर आपल्याला तो फॉर्म भरता येणार आहे। ॲप्लिकेशनवर अगदी फटक्यात फॉर्म भरला जातो। मी देखील ॲपवरच भरलेला आहे आणि 6 महिने पूर्ण झाल्यानंतरचा हा फॉर्म आहे, कारण की मला याच्यानंतर तुमच्या खूप साऱ्या त्यांच्या अशा पण कमेंट आलेल्या आहे की आपल्याला बरेचसे लाभार्थी आपले फॉर्म पोर्टलवर भरले जातात पण भरल्यानंतर त्यांचं FRS हे बाकी असतं आणि ते ॲपमध्ये येतं आणि त्याच्यानंतर ते कशा पद्धतीने करावं। मग आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तेच लाभार्थी घेतलेले, मी याच्यात FRS केलेलं नाही। मी तुम्हाला ह्याच लाभार्थीचं FRS नंतर कसं करायचं म्हणजे ज्यांचं फेस कॅप्चर झालं नाही त्यांचं नंतर आपल्याला कसं करायचं हे दाखवण्यासाठी म्हणून आजचा जो व्हिडिओ आहे तो मी 6 महिने पूर्ण झाल्यानंतरच्या मातेचाच घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला तिचं FRS हे बाकी असेल आणि ते नंतर ॲपमध्ये कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे। तर आता सर्वप्रथम फॉर्म कसा भरायचा हे सगळ्यांना बघून घ्या। ॲप्लिकेशन मी ओपन केलेली, डायरेक्ट तिथूनच सुरुवात केलेली, त्याच्यामुळे लॉगिंग पासून सगळं तुम्हाला माहिती आहे। आणि शक्यतोवर तुम्ही जेव्हा पण ॲप ओपन करता तर तेव्हा वेबसाईटवर जाऊन तिथून जर तुम्ही ओपन केली तर तिथून ओपन केलं जर व्हर्जन आलं असेल नवीन तर ते नक्कीच आपल्याला समजत असतं आणि त्याच्यामुळे देखील आपल्याला ॲपमध्ये काही अडचणी येत नाही। आता सध्या ॲपमध्ये इतकं फटाफट फॉर्म भरले जातात तर तुम्ही अशा पद्धतीने फॉर्म हे भरून घ्यायचे। बघा आता मी ॲप ओपन केलेली आहे आणि ओपन केल्यानंतर कधीही तुम्ही फॉर्म भरत असताना ड्यू लिस्टमध्ये जाऊन फॉर्म भरू नका, तर बेनिफिशरी रजिस्ट्रेशन म्हणजे जे नवीन असतं ना याच्यातनंच फॉर्म भरायचा। आणि आपण तुम्ही पोर्टलला पण जर भरणार तर पोर्टलला बी न्यू रजिस्ट्रेशनमधूनच भरायचा। म्हणजे पहिले आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशन असतं ह्याच ऑप्शनने भरायचा, ड्यू लिस्टमधून कधीही फॉर्म भरू नका। याच्यातनं भरलं म्हणजे तो फॉर्म आपला अगदी व्यवस्थित भरला जातो। बघा याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता तुम्हाला माहिती आहे ॲप्लिकेशनचा स्क्रीनशॉट काढता येत नाही किंवा ॲप्लिकेशनचं स्क्रीन रेकॉर्डिंग करता येत नाही, त्याच्यामुळे मी मोबाईलवरचे फोटोवरनं फोटो घेऊन तुम्हाला आज तुमच्यासमोर व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करते। आता थोडेफार बदल पण झालेले आहेत। खूप साऱ्या ताईंचं म्हणणं होतं की ताई व्हिडिओ करा, म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या मध्ये अगदी व्यवस्थित बघा ताईंनो, म्हणजे तुम्हाला दुसऱ्याला कोणाला फॉर्म भरण्यासाठी सांगायची गरज पडणार नाही, स्वतःच तुम्ही ते भरू शकता। फक्त ती ॲप आपली अपडेट आहे का एवढं बघा। कसं जसं पोषण ट्रॅकर अपडेट करावं लागतं तसं हे देखील अपडेट आपल्याला करावी लागते। आता सध्या जे व्हर्जन आहे तेच आहे, परंतु याचं देखील व्हर्जन बदलत असतं। त्या ॲपमध्ये लगेच भरला जातो, पोर्टलमध्ये भरला जातो, पण माझ्या मते तुम्ही ॲपवर भरावा। तर आपल्याला बेनिफिशरी रजिस्ट्रेशनमध्ये जायचे। व्हिडिओ थोडा मोठा होईल ताईंनो, पण पूर्ण बघितल्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही। तर आपण याच्यावर गेलेलो आहोत। त्याच्यानंतर बघा ह्या पद्धतीचं पेज आपलं ओपन झालेलं आहे। आता ही माझी सेकंड चाइल्ड म्हणजे दुसरं अपत्य आहे, दुसऱ्या खेपेची माता आहे। तर मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, इथं या ऑप्शनला आपल्याला क्लिक करावं लागणार, त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करावं लागणार आणि ह्या बॉक्समध्ये टिक करायचे। बघा या 2 गोष्टी करायच्या आहेत। इथे तुम्ही क्लिक केलं, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अपत्य संख्या दिसेल तर ती तुम्हाला टाकायची आहे। आता जर सेकंड गर्ल जर म्हटली तर इथं 2 चाकड्यावर आपल्याला क्लिक करायचे, ते दाखवत नाही, तुम्ही तिथे क्लिक करणार, तुमचं लगेच लक्षात येऊन जाईल। तर बघा इथे तुम्ही बघू शकता मी जी सेकंड गर्ल आहे त्याच्यावर क्लिक केलेला आहे, याच्यावर क्लिक केलेला आहे, त्याच्यानंतर 2 अपत्य संख्या टाकलेली आहे, त्याच्यानंतर इथं क्लिक केलेलं आहे। त्याच्यानंतर आता इथे आपल्याला जसं आधारवर नाव आहे बघा, जसं आधारवर नाव आहे तसं नाव आपल्याला इथं टाकायचं। त्याच्यासाठी आपल्यासमोर आधार कार्डचा फोटो किंवा जर तुमच्याकडे हे आलेलं असेल काय म्हणता आधार कार्डचा जरी तुम्हाला व्हॉट्सअपने फोटो आला असेल व्हॉट्सअपच्या डॉक्युमेंटने देखील आपण हे भरू शकतो। त्याच्यानंतर इथं आधार क्रमांक अचूक व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे। आणि बघा जर तुमची 6 महिन्याच्या आतील माता असेल तर तिचं मात्र तुम्हाला ज्यावेळेस तुम्ही चेक करणार आणि तिचं जर फेस रिकॉग्नाइज जर पोषण ट्रॅकर म्हणजे झालेलं असेल तर त्या मातेला तुम्हाला नंतर FRS करायची गरज पडणार नाही। आणि तुम्हाला वाटतं ती माता समोर असेल, आता मी ज्या मातेचा फॉर्म भरला ती माता समोर नव्हती, त्याच्यामुळे मला तिचं फेस ऑथेंटिकेशन करता आलं नाही। पण जर तुमच्या समोर उपलब्ध असेल आणि तुमची जर 6 महिन्याची वरची माता झाली असेल तर तिचं तुम्हाला इथे ते ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता। बघा इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। आधी आता आपलं आधार क्रमांक टाकला गेला, ते टाकल्यानंतर आपल्याला इथं क्लिक करायचं। इथं क्लिक केल्याबरोबर आपल्या लक्षात येतं की इथं जे तुमचं पोषण ट्रॅकरला त्याचं FRS झालेलं आहे किंवा नाही म्हटलं तर तुम्ही जर ती माता समोर असेल तर लगेच ह्या ऑप्शनला जाऊन तिचं तुम्ही फेस ऑथेंटिकेशन करू शकता। पण माझ्याकडे ती माता उपलब्ध नव्हती
आणि मला एक असं उदाहरण हवं होतं की आपल्या बऱ्याचशा मातांचं असं झालेलं आहे की त्यांचं हेच ऑप्शन राहून गेलं, म्हणजे त्यांचं FRS दाखवत आहे आणि त्याच्यामुळे त्यांचे फॉर्म हे व्हेरीफाय होत नाही आणि मग ते कसं करायचं हे दाखवण्यासाठी म्हणून मी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जी माता आहे तर ती मी 6 महिन्यानंतरचीच निवडली. ती माता प्रत्यक्ष हजर पण नव्हती, त्याच्यामुळे तिचं फेस ऑथेंटिकेशन झालेलं नाही. तर मग आपण कधी जेव्हा पण तुम्ही फॉर्म भरणार, आता हे मी एक उदाहरण घेतलेलं आहे दाखवण्यासाठी, पण एक लक्षात ठेवा, तुमची जर 6 महिन्याच्या आतील माता असेल तर इथं क्लिक केलं का तिचं लगेच समजून जातं की हिचं FRS बाकी आहे किंवा नाही. तर शक्यतोवर खूप कमी माता असतात की यांचं 1-2 मातांचं येतं की त्यांचं FRS बाकी असतं. तर तिथं तुम्हाला जे आहे तो तुम्हाला सक्सेसचा मेसेज हा येणार इथं क्लिक केल्यावर. बघा आता त्या मातेचा असा मेसेज आलेला आहे. मी जेव्हा तिथं पोषण ट्रॅकर FRSच्या याला क्लिक केलं, म्हणजे ह्या मातेचं जे आहे असा जर मेसेज आला तर आपल्याला मात्र त्या मातेचं इथे ॲप्लिकेशनमध्ये फॉर्म भरत असताना ह्या ऑप्शनचा उपयोग करून तुम्हाला तिथल्या तिथे फेस कॅप्चर करता येणार आहे. जर अशी माता असेल, एखाद्याला येऊ शकतं, आता मी 6 महिन्यानंतरची भरते म्हणून हिला 100% येणारच. तर बघा हिचं पोषण ट्रॅकरला फेस रिकग्नाइज जे आहे ते हॅज नॉट बीन डन, तर हिचं नाही आहे, म्हणजे हिचं FRS करावं लागणार आहे. तर ती FRSचं जिथं आपलं ऑप्शन येणार आहे त्याच्यामध्ये ती दिसणारच. अशा बऱ्याच जणांच्या माता आहेत की त्या तिथं आहेत पण त्यांना FRS कसं करायचं किंवा त्या मॅडमला दिसत नाही, तर त्याच्या मागचं देखील एक कारण आहे. आणि जर तुम्ही आत्ता चालू फॉर्म भरत असाल तर एक लक्षात ठेवायचं की जर असं जर तुमचं ऑप्शन आलं येत असेल तर तुम्ही त्या मातेला समोर बोलवा आणि इथं ओकेवर क्लिक करायचं आणि लगेच आपल्याला फेस ऑथेंटिकेशन ह्या ऑप्शनला क्लिक करून आपल्याला तिथं कॅमेराचं ऑप्शन येतं. ते कॅमेराचं ऑप्शन आलं म्हणजे तिथं त्या मातेचा फेस सक्सेसफुली म्हटलं म्हणजे त्या मातेचं FRS इथं होऊन जातं. पण जर तुमचं आता राहून गेलेले असतील तर त्यांचं आपल्याला कसं करायचं हे उद्याची व्हिडिओत मी सांगणारच आहे. तर बघा असं ऑप्शन येणार, तर इथं तुमचं सक्सेसफुली मेसेज येणार. आता माझा 6 महिन्यानंतरची माता असल्यामुळे इथं सक्सेसफुली नाही, तर तुमचं इथं ते हे बघा हॅज नॉट बीन, तर हा शब्द राहणार नाही. तर इथं फेशियल रिकॉग्नाइज एवढे शब्द सोडून तुमचं मेसेज असा असेल की फेशियल रिकग्नायझेशन ऑफ द बेनिफिशियरी डन सक्सेसफुली फ्रॉम पोषण ट्रॅकर. तर हा असा मेसेज तुम्हाला तिथं येईल ज्यांचं FRS कंप्लीट असेल किंवा ती माता 6 महिन्याच्या आत असेल तर त्यांचा असा मेसेज येईल, तर त्यांना FRS करायची गरज नाही, मग ते डायरेक्ट फॉर्म सबमिट करू शकता. तर इथपर्यंत झालं. तर त्याच्यानंतर मग आता आपल्याला पुढचे ऑप्शन बघायचे आहेत. तर बघा मग आपल्याला त्याच्यासाठी आता त्या मातेचा आधार कार्ड आपल्या समोरच आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला तिचं आता जन्मतारीख इथे टाकून घ्यायची. ते याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार. त्याच्यावर क्लिक केलं बघा, मी आज 7 तारखेलाच तो फॉर्म भरते त्याच्यामुळे अशा पद्धतीचं ऑप्शन येईल. तर मग अशा वेळेस आपल्याला काय करायचं, आपल्याला इथं जे जन्मवर्ष आहे तिचं असं स्क्रोलिंग करत जायचं. इथं जन्मवर्ष पहिले आणायचं, त्याच्यानंतर महिना इथं आणायचा आणि त्याच्यानंतर मग तारीख आणायची. अशा पद्धतीने तुम्हाला ते करून घ्यायचं. तर मी ते करून घेतलेलं आहे. जितकं लांब सांगेल तितका व्हिडिओ हा मोठा होत जाईल. तर बघा आता त्या मातेची जन्मतारीख ही टाकून झालेली आहे. जन्मतारीख टाकून झाल्यानंतर मग तुम्हाला इथं सिलेक्ट रिलेशन याच्यावर तुम्ही क्लिक केलं, मग तिचा स्वतःचा आहे का तिच्या मिस्टरांचा आहे का घरातील कोणाचा आहे, तर अशा पद्धतीचे तिथं ऑप्शन येतील. बघा ऑप्शन येतील ते पण दाखवते बघा, 5 ते 6 ऑप्शन येतील. त्यापैकी जे असेल ते सेल्फ. आता हिचा स्वतःचा आहे, स्वतःचा असल्यामुळे मी स्वतःच्या याच्यावर क्लिक केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे तिचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर हे आपलं पुढचं ऑप्शन ओपन होईल. तर ते ऑप्शन आहे आपलं कॅटेगरीचं. बघा इथे जर तुम्ही पाहिलं कॅटेगरीचं ऑप्शन आहे, याच्यावर आपण सिलेक्ट केलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या कॅटेगरीत, तर इतरमध्ये मी क्लिक करणार. तर इथपर्यंत आपल्याला ते करायचं आहे. म्हणजे तुमचं आधी मोबाईल नंबर कोणाचा आहे या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्या पुढचं ऑप्शन येतं ते म्हणजे कॅटेगरी. तर आपल्याला कॅटेगरी ऑप्शनला इथं क्लिक केलं की कॅटेगरीचं ऑप्शन वर मग आपल्याला कुठल्या कॅटेगरीचं आहे तर ती इतरची माता आहे. तर असं इथपर्यंत आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. बघा आपलं इतरची माता हे आपलं सिलेक्ट झालेलं आहे. जर तुम्ही पाहिलं तर बघा इतरचं झालेलं आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला सिलेक्ट डॉक्युमेंट, आपल्याला पहिल्या ऑप्शनला आपल्याला त्याच्यानंतर क्लिक करायचं आहे. आता ते तुम्ही जे डॉक्युमेंट निवडणार त्याच डॉक्युमेंटची आयडेंटिटी जो नंबर असतो तो आपल्याला इथं टाकायचा आहे. आता ते देखील मी तुम्हाला दाखवते. तर याच्यावर पहिले आपण इथल्या ह्या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा त्या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर खूप सारे ऑप्शन आलेले आहेत आणि आता सध्याच्या याच्यामध्ये आपल्याला एकच पर्याय आहे की आपल्या डॉक्युमेंटमध्ये, तो म्हणजे जे ई श्रम कार्ड आहे तर ते एका दिवसामध्ये तयार होतं. त्याच्यामुळे ई श्रम कार्ड आपल्या मातांना, जरी आता मी बघा ह्या मातेचा फॉर्म भरण्यासाठी त्या मातेला जेव्हा सांगितलं मी, त्या माझ्याकडे 12 वाजेला आल्या. त्यानंतर त्यांना 1 तासामध्ये त्यांनी ई श्रम कार्ड काढून माझ्याकडे आणलं आणि हा फॉर्म मी भरू शकले. नाही तर रेशन कार्ड असेल, इतर गोष्टी असतील, पण सगळ्या मातांना ई श्रम कार्ड अगदी सोपं आहे. हेच काढायला लावा म्हणजे एक आपलं प्रमाणित होऊन जाईल.
तर याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. म्हणजे डॉक्युमेंट म्हणून हे खूप महत्त्वाचं आणि फटक्यात होतं, याला कुठली अडचण येत नाही. तर हे सांगा. त्याच्यानंतर ई श्रम कार्डवर आपण क्लिक केलेलं आहे. बघा ई श्रम कार्डवर क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं खाली तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपल्याला ते ई श्रम कार्डचा बघा इथं आपण ई श्रम कार्ड टाकून झालेला आहे, म्हणजे क्लिक झालेला आहे तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ई श्रम कार्डवरचा इथं नंबर टाकायचा आहे. तो नंबर टाकून झाल्यानंतर मग आपल्याला पुढच्या ऑप्शनवर जायचं आहे. ते म्हणजे आपल्याला आता डॉक्युमेंट अपलोड करायचे. त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आणि त्याच्यातलं तुमच्या समोरच जर ते असतील तर तुम्ही टेक फोटोमध्ये करू शकता. म्हणजे तुमच्या समोर डॉक्युमेंट आहेत, टेक अ फोटो करा. आणि जर ते तुम्हाला व्हॉट्सअपने आले असतील तर चूज द गॅलरीमध्ये तुम्ही जाऊ शकता. 2 ऑप्शन आहेत. जर तुम्हाला व्हॉट्सअपने डॉक्युमेंट आले असतील तर 2 नंबरचं ऑप्शन निवडायचं. आणि जर तुमच्या समोर ते डॉक्युमेंट असतील तर तुम्ही पहिलं ऑप्शन निवडायचं, टेक अ फोटो. म्हणजे PDF गरज नाही. अगदी सोपं काम आहे. तर माझ्याकडे मी फोटोच क्लिक केलेला आहे, त्याच्यामुळे पहिल्या ऑप्शनला क्लिक करणार. नंतर बघा अशा पद्धतीचं आपण जेव्हा फोटो काढतो तेव्हा अशा पद्धतीचं ऑप्शन येतं. या अशा पद्धतीचं आल्यानंतर बघा आपण जो पहिला फोटो अपलोड केला याच्यावर आपण क्लिक केल्यानंतर तर बघा इथं जो तुम्हाला दिसलं म्हणजे याचा पहिला फोटो हा अपलोड झालेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला दुसरं डॉक्युमेंट सिलेक्ट करायचं आणि याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा सिलेक्ट डॉक्युमेंट. आता दुसरं आपलं पहिलं अपलोड झालेलं आहे. बघा ही जी फाईल आहे ही खाली अपलोड झालेली आहे. आता आपल्याला दुसरं सिलेक्ट करायचं आहे. बघा आपण सिलेक्टवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 4 पर्याय येतात. तर बघा सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये जर आपण क्लिक केलं तर आपल्याला MCTS येतं, आपल्याकडे नसतं. RCS ID. त्याच्यानंतर आपल्यासाठी MCP कार्ड म्हणजे जे मातांचं गरोदर मातांचं जे कार्ड असतं तर ते कार्ड. आणि त्याच्यानंतर आभा ID. आता जर तुमच्याकडे RCS ID नंबर नसेल तर आपल्याला काय करायचं, जे आपल्याकडे लसीकरण कार्ड असतं तर लसीकरण कार्डचा आपल्याला फोटो टाकायचा आहे. आणि जे आयुष्यमान भारतचं कार्ड आहे तर याचा नंबर आपल्याला इथे टाकायचा आहे. बघा फोटो घ्यायचा आपल्याला लसीकरण कार्डचा आणि आपल्याला मात्र जो नंबर आहे तो आयुष्यमान भारतचं जे कार्ड असतं त्याच्यावरचा नंबर टाकायचा. कारण आमच्याकडे परिवीक्षिका मॅडम यांनी असंच सांगितलं, तेच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगते. म्हणजे आयुष्यमान भारत कार्डवरचा आपल्याला नंबर टाकायचा आहे आणि फोटो मात्र लसीकरण कार्डचा टाकायचा आहे. जर RCS ID नंबर नसेल तर आपल्याला असं करायचं आहे. आणि जर RCS ID नंबर तुमच्याकडे असेल तर तोच नंबर टाका आणि तोच फोटो अपलोड करा लसीकरण कार्डचा. तर असं आपल्याला करायचं आहे. तर त्याच्यातलं मी हे जे आहे हे सिलेक्ट केलेलं आहे शेवटचं, ते याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. बघा त्याच्यावर सिलेक्ट केल्यानंतर सेम त्याच पद्धतीनं टेक अ फोटो, त्याचा देखील माझ्याकडे फोटोज आहे तर मी टेक अ फोटो याच्यावर क्लिक करणार आहे. अगदी सेम पहिलं तुम्हाला जशा पद्धत आपल्याला त्याच पद्धतीने करायचं आहे. टेक अ फोटो म्हणजे माझ्या समोर म्हणजे ते डॉक्युमेंट आहे तर मी टेक अ फोटोवर क्लिक करणार. आणि तुमच्याकडे जर गॅलरी व्हॉट्सअपने आलं असेल तर तुम्हाला हे ऑप्शन वापरायचं आहे. तर बघा त्याच्यानंतर आपल्या पहिल्या याच्यामध्ये स्क्रीनशॉट व्यवस्थित निघालेला नव्हता फोटो, त्याच्यामुळे आता सांगते. बघा ज्यावेळेस आपण फोटो हे करतो तो अशा पद्धतीचं स्क्रीनवर येतं. ह्या पद्धतीनं स्क्रीनवर आल्यानंतर आपल्याला इथं जी टिक दिसत आहे ते याच्यावर आपल्याला क्लिक करावं लागतं. पहिला तो जो फोटो तो व्यवस्थित आलेला नव्हता, दुसऱ्या याचा व्यवस्थित आलेला आहे मी दाखवताना. सेम तुम्हाला पहिला जो फोटो अपलोड केला त्याचं देखील ह्याच पद्धतीने करायचं. तर बघा ह्या टिकवर क्लिक करायचं आहे. इथे आपल्याला ॲडजस्ट करायची गरज नाही, फक्त फोटो क्लिअर आणि व्यवस्थित घ्या आणि याच्यानंतर ह्या टिकवर क्लिक करा. त्याच्यानंतर बघा मग आपल्याला आता तुमचा फोटो टाकून झालेला आहे. तर बघा हा फोटो टाकून झालेला आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला इथं जो नंबर आहे याच्यावरचा आयुष्यमान भारत कार्डवरचा तर याच्यावर क्लिक करून तो नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तो नंबर टाकून झाल्यानंतर मग आपल्याला इथं खाली तारखा येतात. त्या तारखा आपल्याला आता इथं त्या कार्डचं रजिस्ट्रेशनची जी दिनांक आहे म्हणजे लसीकरण कार्डवरची जी नोंदणीची दिनांक आहे तर ती आधी आपल्याला इथं टाकून घ्यायची. बघा याच्यावर ह्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला आधी आयुष्यमान भारत कार्डवरचा नंबर टाकून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला ह्या पुढच्या तारखा भरून घ्यायच्या आहेत. तर बघा आता अशा पद्धतीने माझ्या तारखा टाकून झालेल्या आहेत, एक तारखा तर तुम्हाला देखील टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा ही रजिस्ट्रेशनची दिनांक आहे, त्याच्यानंतर ही LMPची दिनांक आहे, त्याच्यानंतर जी तपासणीची तारीख असते तर ती दिनांक आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला बालकाची प्रत्यक्ष ॲक्च्युअल चाइल्ड बर्थ म्हणजे डिलिव्हरीची तारीख आपल्याला इथं टाकायची. याच्या प्रत्येक याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला टाईप ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ, आता बालकाचा जन्म कुठं झाला तर ते इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर कुठं झाला म्हणजे प्रायव्हेटला झाला गव्हर्नमेंटला झाला तिथं याला क्लिक केलं का सगळे ऑप्शन येतात, त्यापैकी एक निवडायचं आहे. त्याच्यानंतर मग आपल्याला दवाखान्याचं नाव देखील इथं टाकायचं आहे. तर बघा मी सगळे ऑप्शन हे भरलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. बघा सगळे ऑप्शन भरलेले आहेत, एक एक तुम्हाला ते पण दाखवते. तर बघा इथे तुम्ही बघू शकता सिलेक्ट इन्स्टिट्यूट चाइल्ड बर्थ
तर ते त्याच्यानंतर म्हणजे सगळे ऑप्शन जे आहेत ते आपल्याला एक एक करून भरून घ्यायचे आहेत. बघा पुढच्या पेजला मी ते सगळे भरलेले आहेत. तर बघा इन्स्टिट्यूटवर तुम्ही क्लिक केलं की बालकाचा जन्म कुठं झालेला आहे हे तुम्ही क्लिक केलं म्हणजे लगेच तुमच्या इथं तुम्ही क्लिक केलं बघा सिलेक्ट इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ अशा पद्धतीचे ऑप्शन येतात. मग गव्हर्नमेंट हॉस्पिटल, प्रायव्हेट हॉस्पिटल, होम, तर इथं अंगणवाडी सेंटर यापैकी कुठे तर शक्यतोवर आपले एक तर प्रायव्हेट नाही तर गव्हर्नमेंट म्हणजे वरचे हे जे 2 ऑप्शन आहेत तेच येतात. आता ही माझ्याकडची जी माता आहे तर ती प्रायव्हेटला झालेली आहे, त्याच्यामुळे जे 2 नंबरचं ऑप्शन आहे प्रायव्हेट तर त्याच्यावर मी क्लिक करणार. तर तुमचं जर गव्हर्नमेंटला असेल तर गव्हर्नमेंटला क्लिक करू शकता. जिथं असेल शक्यतोवर घरी माता ह्या होत नाही ते 2च ऑप्शन असतात तर त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा ते झाल्यानंतर मग आपल्या त्याच्या पुढचं ऑप्शन येतं नेम ऑफ इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड बर्थ म्हणजे त्याचं दवाखान्याचं नाव आपल्याला इथं टाकायचं आहे. बघा मी टाकलेलं आहे. त्याच्यानंतर नंबर ऑफ चिल्ड्रन बॉर्न इन दिस प्रेग्नन्सी म्हणजे ह्या गरोदरपणामध्ये किती अपत्य आहेत तर ते नंबर बालका जन्माचे तर 1 आहे. इथं तुम्ही क्लिक केलं का तुम्हाला ते पण लक्षात येऊन जाईल. बघा इथं क्लिक केलं लक्षात येऊन जाईल की 1च आहे. जर ट्विन्स पण होतात, जुळवे जर झाले तर 2 टाका, 1 जर असेल तर 1च. तर अशा पद्धतीने इथं क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर मेल फिमेल आता ही फिमेललाच लाभ आहे. सेकंड माता सेकंड वेळेस फक्त मुलगी झाली तरच लाभ आहे. मुलगा झाला तर आपल्याला त्या मातेला तिथून ॲपमधून डिलीट करावी लागते. त्याच्यामुळे फर्स्टला मुलगा असो किंवा मुलगी काही प्रॉब्लेम जर तुम्ही फर्स्ट फॉर्म भरत असाल तर फर्स्ट फॉर्मला जर मुलगा असेल तर मेलवर क्लिक करू शकता. आणि त्याच्यानंतर मग एवढं सगळं भरून झाल्यानंतर मग आपल्याला आता ही सेकंड डिलेवरीची म्हणजे दुसऱ्या खेपेची माता आहे तर हिचं आपल्याला लसीकरण हे पूर्ण भरून घ्यावं लागेल. तर बघा इथं पहिल्या याला टिक करायची आहे. त्याच्यानंतर इथं दिनांकावर क्लिक करायची आहे. अशी करत जाऊन तुम्हाला प्रत्येक याच्यावर टिक करून एक जे दिनांक आहेत लसीकरणाचे तर पूर्ण जे 3-3.5 महिन्याचं लसीकरण असतं ते आपल्याला एक करून अशा पद्धतीने टाकून घ्यायचे. बघा ते पण मी टाकवताना तुम्हाला दाखवते. तर पहिलंच ऑप्शनला क्लिक केलेलं आहे. पहिलंच जी तारीख आहे ती टाकायची आहे. तर बघा आजचीच तारीख ओपन होणार. मग आपल्याला त्याच पद्धतीने इथं जेव्हा डिलिव्हरीचं येतं इथं वर्ष ॲडजस्ट करायचं, इथं महिना ॲडजस्ट करायचा आणि इथं तारीख ॲडजस्ट करायची आहे आणि नंतर ओकेवर आपल्याला क्लिक करायचं आहे. अशाच पद्धतीने प्रत्येक ज्या लसीकरणाच्या तारखा आहेत त्या आपल्याला भरून घ्यायच्या आहेत. कारण सेकंड टाईमच्या जी माता असते तर तिला 1 ठोक 6,000 पडतात. तिला लसीकरण देखील आपल्याला 1 भरून घ्यावं लागतं. जर तुम्ही पाहिलं स्क्रीनवर तर बघू शकता तुम्ही की माझ्या त्या मातेच्या प्रत्येक तारखा ह्या टाकलेल्या आहेत. बघा अशा पद्धतीने तारखा टाकायच्या आहेत आणि या तारखा पूर्ण टाकून झाल्या की कारण लसीकरण पूर्ण भरावंच लागतं. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं पत्ता टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर पत्ता टाकून झाल्यानंतर मग इथे तुम्हाला गाव सिलेक्ट करायचं. बघा इथं क्लिक करायचं. याच्यात आपले तालुक्यातील जेवढे गावं असतील तेवढे गावं येतात. बघा सिलेक्ट विलेज याच्यावर आपल्याला क्लिक करायचं. आता ह्या तारखा माझ्या टाकून झालेल्या आहेत. अशा पद्धतीच्या लसीकरण तारखा या टाकायच्या आहेत. 3.5 महिन्यापर्यंतचं जे लसीकरण असतं ते आपल्याला टाकायचं आहे. गावाच्या याच्यावर क्लिक केल्याबरोबर अशा सगळ्या गावांची यादी येते. आता माझं गाव जे आहे ते आमच्या तालुक्यात सगळ्यात शेवटचं गाव येतं कारण डब्ल्यूने सुरुवात होते गुगलवर त्याच्यामुळे सगळ्यात शेवट येतं. तर त्याच्यावर मी क्लिक केलेलं त्याच्यामुळे तुमचं गाव कुठे येतं तालुक्यात त्या पद्धतीने तुम्हाला शोधायचं आणि तिथं क्लिक करायचं. माझं डायरेक्ट शेवट असतं. याला पोषण अभियानाला भरताना बी शेवट येतं डब्ल्यूने सुरुवात होते त्याच्यामुळे शेवट येतं. डायरेक्ट शेवट करते मी आणि डायरेक्ट क्लिक करते. त्याच्यावर आपल्याला तुमचं गाव जिथं येत असेल तिथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. एवढं लक्षात ठेवा. जिथे येणार तिथं तुम्हाला क्लिक करायचं. तर बघा माझं गाव पण क्लिक करून झालेलं आहे. त्याच्यानंतर येतो शेवट आपला पिनकोड आपल्याला टाकायचा आहे. बघा पिनकोड आपल्याला टाकून घ्यायचा आहे. आता इथं पत्ता झाला, गावाचं नाव झालं आणि आता सगळं झालेलं आहे. सगळं झाल्यानंतर आता आपल्याला इथं रिव्ह्यू याच्यावर खाली अगदी शेवट कोण्याला आपल्याला क्लिक करायचं आहे. शेवटचा ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता. व्हिडिओ मोठा होत आहे ताईनो पण खूप महत्त्वाचा आहे. तर बघा इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे. अगदी शेवट अगदी टच व्यवस्थित करा नाही तर तुमचं केलेलं काम हे वाया जाऊ शकतं. त्याच्यामुळे अगदी शेवट इथं किनाऱ्यावर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अशा पद्धतीचा मेसेज येईल. आता ह्या मातेचं जे आहे फेस जे आहे ते झालेलंच नाही म्हणजे डन नाही FRS डन नाही. पण आपल्या ज्या नॉर्मल माता असतील तर त्यांचं FRS सक्सेसफुली असाच मेसेज येणार एवढं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला हा मेसेज आल्यानंतर आपल्याला ओकेवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा मेसेज येणं देखील खूप महत्त्वाचं आहे. हा जर आला नाही तर तुमचा फॉर्म सबमिट होणार नाही. बघा आधार इज ऑथेंटिकेट. त्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं. बघा ही मेसेज येणं अनिवार्य आहे. त्याच्यानंतरच आपला फॉर्म हा भरला जातो. त्याच्यानंतर मग आपण त्याच्यावर खाली क्लिक केल्यानंतर
मग ह्या पद्धतीचा फॉर्म ते 2 ऑप्शन गेल्यानंतर मग तुमचा तुम्ही जी माहिती भरलेली आहे, मोबाईल नंबर भरलेला आहे, त्याच्यानंतर ई श्रम कार्डचा नंबर भरलेला आहे, त्याच्यानंतर आयुष्यमान भारत कार्डचा नंबर भरलेला आहे, तर ही सगळी जी माहिती आहे तर ती प्रत्येक माहिती ही आपल्याला इथं चेक करायची आहे, ती व्यवस्थित भरली गेली आहे का, तर हे आपल्याला इथं चेक करून घ्यायचं आहे. आणि याच्यानंतरच मग आपल्याला इथं खाली फॉर्म हा सबमिट करायचं आहे. बघा बाकीची माहिती आपल्याला खाली देखील 2 याच्यामध्ये पूर्ण खाली केलं तुम्ही की 2 याच्यात माहिती दिसते. बघा अजून माहिती आहे ती आपल्याला पूर्ण बघून घ्यायची. अगदी सगळी माहिती आपल्याला इथं दिसून जाते की आपण कुठली कुठली माहिती भरलेली आहे. आपण लसीकरणाच्या तारखा तुम्ही बघू शकता, त्याच्यानंतर जे आहे बाळाचं त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं दिसून जाणार आहेत. तारखांपासून सगळं जे आहे ते भरलेलं करेक्ट आहे का. जर तुम्हाला वाटलं की याच्यात थोडी त्रुटी आहे तर तुम्ही एडिट ह्या ऑप्शनवर जाऊन परत ते जे अपूर्ण आहे ते पूर्ण क्लिअर करून मग परत फॉर्म सबमिट करू शकता. आणि आता मला असं वाटतं माझं अगदी सगळं बरोबर आहे, तर त्याच्यामुळे मी त्या फॉर्मला डायरेक्ट सबमिट करणार. मग आता सगळं झालेलं आहे तर मी इथं तुमचं सबमिटचं ऑप्शन आहे तर सबमिटच्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं. लक्षात ठेवा, जर तुम्हाला वाटलं की याच्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे चेक केल्यानंतर तर आपल्याला इकडचं जे ऑप्शन आहे बघा एडिटचं ऑप्शन, तर त्याचा आपल्याला उपयोग करून आपल्याला तिथं एडिट करून घ्यायचं आहे. पण वाटतंय की याच्यात काही चूक नाही, सगळं बरोबर आहे, तर डायरेक्ट तुम्ही सबमिटच्या ऑप्शनवर जाऊन सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमच्यासमोर हे ऑप्शन येतं. हे ऑप्शन म्हणजे बेनिफिशियरी रजिस्टर सक्सेसफुली. तर तुमचा जो फॉर्म आहे त्या मातेचा भरला गेलेला आहे आणि आता मात्र त्या मातेचं FRS बाकी आहे. तर ते कसं करायचं हे मात्र मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच सांगणार. ताईंनो व्हिडिओ व्यवस्थित पहा, पूर्ण पहा. आतापर्यंत तुमचा फॉर्म भरला गेलेला आहे पण तुमचं FRS बाकी. मी हे का केलं, मी याच्यातच तुम्हाला FRS कसं करायचं हे पण दाखवू शकली असती, पण माझ्या बऱ्याचशा ताईंचं जो एक ऑप्शन असं येत म्हणजे बऱ्याचशा ताईंचे फॉर्म भरले गेलेत पण त्यांचं FRS हे पेंडिंग आहे आणि ते FRS होत नाही. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं, कसं करायचं, म्हणून मी हे उदाहरण तुमच्यासाठी विदाऊट FRS हा व्हिडिओ म्हणजे फॉर्म भरला आणि तुम्हाला दाखवलं की कशा पद्धतीने आपल्याला नंतर ते राहिलेले FRS कसं करू शकतो, किंवा आत्ताच देखील आपण FRS करू शकलो असतो. पण काही मातांचे FRS आलेले आहेत, त्यांचे फॉर्म ऑलरेडी भरून झालेत, मग त्यांच्यासाठी काय पर्याय, म्हणून मी हे उदाहरण तुमच्यासाठीच हा FRS न करता हा व्हिडिओ केलेला आहे. त्याच्यामुळे ताईंनो फॉर्म ह्याच पद्धतीने भरायचा आहे, अगदी याच पद्धतीने तुम्हाला सेकंड मातेचा फॉर्म भरायचा आहे. परंतु जर तुमचं FRS राहिलेलं असेल तर तुम्ही इथं ॲपमध्ये जिथं मी दाखवलं तिथं FRS तुम्ही करू शकता आणि पुढे जाऊन हा फॉर्म सबमिट करू शकता. परंतु त्याला सध्या अडचण येत आहे, त्याच्यामुळे जरी तुम्ही असा फॉर्म भरून घेतला नंतर ॲपमध्ये FRS केलं तरी FRS होऊन जाते. आजच मी आमच्या 1-2 सेविकांचं केअर म्हणजे झालं त्यांचं, म्हणून सांगते टेन्शन घेऊ नका आणि फॉर्म भरला जातो. ताईंनो अगदी 5 मिनटं लागतात फॉर्म भरायला, पण मला व्हिडिओ खूप कारण की फोटोवरनं फोटो काढल्यानंतर मग तुम्हाला ते इकडे सेंड करून खूप सारे मेहनत घेऊन हा व्हिडिओ झालेला आहे. त्याच्यामुळे ताईंनो पूर्ण बघा आणि आपले फॉर्म भरा, आपलं काम आपणच करा. अशा पद्धतीने जे मातृवंदना ॲप आहे तर त्याच्यामधला सेकंड मातेचा केपीच्या मातेचा फॉर्म तो कशा पद्धतीने भरावे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. आजच्या व्हिडिओ एवढंच. धन्यवाद.